Turn left, then turn left. ही सगळं दुकान आहेत. डॉमिनोज आहे. अच्छा, किती 2 विंग आहेत का काका? एकच विंग आहे ना. प्रत्येक फ्लोअरला 9 फ्लॅट्स आहेत. 2 एंट्री आहेत, एक एक्झिट आणि एक इमर्जन्सी. अच्छा, आणि एक इमर्जन्सी. आणि पार्किंगचं कसं आहे? पाळल्यात का कोणी? खूप बरं आहे. इथल्या तिथल्या दोन्हीकडून येतो. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्कीम नंबर 437 आणि स्कीम नंबर 413A. ठीक आहे, तर आधी 437 बघून घेऊ. तर व्हिडिओमध्ये 437 स्कीम क्रमांकमध्ये टोटल 41 फ्लॅट्स भाड्याचे रिझर्व केलेले आहेत इकडे. आणि याचा कार्पेट जवळजवळ 24 आहे. 24 म्हणजे 200-250चा कार्पेट आहे, 260चा. ठीक आहे, आणि याची प्राईज आहे 45 लाख. ठीक आहे, आणि हे रेडी टू मूव फ्लॅट्स आहेत. ठीक आहे, कार्पेट खूपच कमी आहे आणि प्राईज मला जरा जास्तच वाटली याची, पण आय थिंक लोकेशन खूप प्राईम आहे. ठीक आहे, ठाणे रेल्वे स्टेशनपासून जर तुम्ही बघाल ना, तर हे जवळजवळ 4 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजे 13 मिनिटावर आहे. आणि याचं नियरेस्ट लँडमार्क आहे डी मार्ट जे आहे कोळशेत रोडला, त्याच्या जवळच ही बिल्डिंग आहे. किंवा जुडिओ एक आहे, त्या जुडिओचं एक मोठं जुडिओ आहे कोळशेत रोडला, त्याच्यात जरा पुढे 550-100 मीटरवर हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, आता थोडीशी अजून माहिती देतो मी तुम्हाला. आता थोडंसं कन्फ्युजन आहे इथे. 437 हा जो क्रमांक आहे, स्क्रीम क्रमांक आहे, ठीक आहे, त्याची व्हिडिओमध्ये मी दाखवलेली बिल्डिंग हीच आहे ती. ठीक आहे, तुम्ही बघू शकता, हा गेटचा पण व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे कन्फर्म आहे की हेच लोकेशन आहे आणि हाच प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये मी तिकडे काही रहिवाशांना विचारलं तर ते आता सध्या मेंटेनन्स 1000 रुपीज चालू आहे. आणि वरच्या माळ्याचे जे फ्लॅट्स आहेत ते भरपूर रिकामी आहेत. प्रत्येक माळ्यावर जवळजवळ 9 फ्लॅट्स आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि आय थिंक ही 12 की 13 माळ्याची बिल्डिंग आहे. ठीक आहे, आणि पार्किंग खाली दिलेलं आहे इथे, इकडे या गेटच्या मागेच दिलेलं आहे. ठीक आहे, तर ही सगळी माहिती आहे. तर 437चं कन्फर्म हीच बिल्डिंग आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये हे गेटवर असं लिहिलेलं आहे अशर संजीव गृहनिर्माण सोसायटी, ती आहे 437 स्कीम नंबर. ठीक आहे, आता दुसरा जो स्कीम नंबर आहे 431 आहे ठाणे पत्रकार संघ. याचा पण आहे ना सेमच दिलेला आहे, आशा सफायर नियर डीमार्ट कोळशेत रोड. हे जर्नलिस्टसाठी त्यांनी रिझर्व केलेले आहेत. टोटल 53 फ्लॅट्स आहेत आणि किंमत 21 लाख आहे. आणि एरिया पण तेवढाच आहे, 260चा कार्पेट आहे याच्यामध्ये. ठीक आहे, पण माहीत नाही, प्राईज याची कमी आहे एकदम, 21 लाखच आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे या लोकांनी किती दिली आहे प्राईज याची? 45 लाख. म्हणजे एवढा जमीन आसमानचा फरक आहे प्राईजमध्ये, मला कळलं नाही. म्हणजे
प्रोजेक्ट चं लोकेशन वगैरे सेमच आहे. ठीक आहे. पण हा एक मोठा प्राईस डिफरन्स आहे, त्याच्यामुळे खरंच मला कळलं नाही लॉजिक, की याची 21 लाख काय आणि त्याची एवढी काय. कार्पेट एरिया पण सेमच आहे, पण जवळजवळ प्राईस बघा तुम्ही किती आहे. ठीक आहे. असो, आता मी याचा जो रेरा नंबर आहे ना तो मी चेक केला. ठीक आहे. रेराच्या वेबसाईटवर जाऊन एक सेकंड. तर त्या प्रोजेक्टचं नाव असं दिलेलं आहे, आशा सफायर अँड गॅलेरिया. ठीक आहे. आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आशा सफायर अँड गॅलेरिया म्हणजे ही बिल्डिंग झाली ती. ठीक आहे. एक सेकंड. हे बघा, ही 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 बिल्डिंग आहे. ह्याच्या आतली ही जी बिल्डिंग दिसते ना, ही बाजूची बिल्डिंग आहे, जे सोसायटीवाली आहे, जो 437चा आहे क्रमांक. हा वाला, ही वाली बिल्डिंग आहे ती. ठीक आहे. पण ही जी मेन बिल्डिंग आहे ना प्रायव्हेट बिल्डरची, ही बघा, ही बिल्डिंग जी आहे ना ती आहे आशा सफायर अँड गॅलेरिया म्हणून. ठीक आहे. त्याच्या खाली पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, खाली गॅलेरी आणि सफायर लिहिलेलं आहे इकडे. ठीक आहे. पण याच्यामध्ये आता जर या अशा प्रायव्हेट वेबसाईटवर चेक केलं, त्याच्यामध्ये फक्त 2 आणि 3 BHKच आहेत. त्याच्यामुळे मला माहीत नाही की याच्यामध्ये ते आहेत की नाही. म्हणजे या स्कीमचे क्रमांक जे आहेत फ्लॅट्स, 25 कार्पेट म्हणजे 250चा कार्पेट झाला. मग आता त्याच्यामध्ये कुठे दाखवत नाही आहेत. पुन्हा कॉस्टचा पण खूप डिफरन्स आहे. तर त्याच्यामुळे या स्कीम कोडला जर तुम्ही अप्लाय करत असाल जर्नलिस्ट म्हणून, तर एकदा चौकशी करून घ्या की फ्लॅट्स तुमचे याच्यामध्ये आहेत का. एक सेकंड. या सोसायटीमध्ये आहेत किंवा फ्लॅट्स या सोसायटीमध्ये आहेत. ठीक आहे. पण 437चा जो आहे स्कीम क्रमांक, त्याचे फ्लॅट 100% इकडेच आहेत. ठीक आहे. याची मी खात्री आहे. हे थोडंसं कन्फ्युजन आणि गोंधळ आहे आणि प्राईस डिफरन्स पण आहे. त्याच्यामुळे जरा काळजीपूर्वक अप्लाय करा. एकदा म्हाडामध्ये चौकशी करा अप्लाय करायच्या आधी. ठीक आहे. बाकी अजून डिटेल्स द्यायचे म्हटलं तर हे बघा, इथे प्रायव्हेट जे आहे ना आशा सफायर, त्याच्यामध्ये बघा इथे फक्त 2 आणि 3 BHKच कॉन्फिगरेशन दाखवलेलं आहे. ठीक आहे. असं सगळं आहे. प्राईस याची तुम्ही 2 BHKची आहे 1.39 crore अँड ऑल. ठीक आहे. हे बघून घ्या. बाकी ही माहिती आहे साईट व्हिजिटची. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर काय असं वाटलं इन्फॉर्मेशन कुठे मिसमॅच आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. धन्यवाद.